पंचांना विनंती करतो की आपण मंगलाष्टका कमलापती यदुपती श्रीनारायण सुरुवातीला मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। व्यासपीठावरील सर्व साधू संत महंत ऋषी यांच्या पावन स्पर्शाने झाले ह्या बरबडा पुण्यनगरीमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व साधू संत मंडळीचं, राजकीय क्षेत्रातील आलेले सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातून हरिभक्त परायण, दत्तभक्त परायण, शिवभक्त परायण सर्व कीर्तनकार, टाळकरी, माळकरी, मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। त्याचप्रमाणे बरबडा व बरबडा परिसरातील सर्व गावातील जनतामुक्ती अध्यक्ष, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, त्याचप्रमाणे माझ्या गावातील सर्व तरुण मित्रवर्ग, गावातील सर्व सन्माननीय राजकीय मंडळी, माझे आजी आणि माझी विद्यार्थी, माझे विद्यार्थिनी आणि माझ्यावर सर्व प्रेम करणारा हा सर्व मित्रपरिवार, या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मागील 2 दिवसामध्ये थोडंसं वातावरणामध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे या ठिकाणी आपली थोडीशी गैरसोय झाली असेल। आपण आम्हा चिपळवण परिवारांना उदार अंतकरणाने माफ कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो की या ठिकाणी आपली सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे, तेव्हा कृपया सर्वांनी प्रथमतः पुरुष मंडळीची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे, महिलांनी या ठिकाणी थांबायचं आहे, आपण कोणीही भोजन केल्याशिवाय जाऊ नये अशी आपल्याला पुनश्च एकदा परिवारांच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो, विनंती करतो। आणि विशेषतः या विवाह सोहळ्यासाठी माझे मार्गदर्शक आदरणीय विकी सुरेवाड सर आणि माझे प्रेरणास्थान आदरणीय दिलीपरावजी धर्माधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। पुनश्च एकदा सर्वांचं, या माता भगिनींचं, माझे बालमित्र या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि सुरुची भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी आपल्याला विनंती करतो। सावध सावधान समयो साधा
समीप असे वागवादान करा पलाद घटिका संपूर्ण आदि असे वागवा दान सद्गुरुचे पलम पूज्य धरा चित्ती स्मरा सादर गणपती कुलदेवता वधूवरा सदा सदा आपण आलात, आम्ही धन्य झालो. आपल्या अक्षदारूपी आशीर्वादाने हा मंगलमय सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. माता भगिनींना परत नम्र विनंती आहे, आपण जाग्यावरनं कोणी उठायचं नाही. पेंडॉलमध्ये भोजनाची पुरुष पाहुण्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्वयंसेवकांना विनंती आहे, आपण भोजनाची व्यवस्था करण्यासाठी या ठिकाणी थांबावयाचं आहे. आणि महिला माता भगिनींना नम्र विनंती आहे, आपण जाग्यावरनं कोणी उठू नका. आपली व्यवस्था पुरुषांचं जेवण झाल्यानंतर या ठिकाणी करण्यात येईल. पुरुष पाहुणे मंडळींना विनंती आहे, कृपया आपण भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी